शुभ सकाळ, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये, ते पण थेट मुन्नारमधून. तसं बघायला गेलं तर शुभ सकाळ आमची झाली नसती, कारण आमच्या संघ जो रात्री कांड झाला तो विचार करू शकत नव्हतो असा झाला. त्याचा विषय असा झाला की ही जी प्रॉपर्टी दिसते तुम्हाला व्हिडिओमध्ये ती एका एजंटकडे आहे चालवायला, आणि आपल्याला जी व्यक्ती इथंपर्यंत घेऊन आली त्यांनी डायरेक्ट आपल्याला प्रॉपर्टीवरती आणलं. आपलं बिलं वगैरे झालं, सगळं किंमत ठरवली, सामान ठेवलं, प्रथमेश थांबला इथं, आणि आम्ही गाडी ज्या स्पॉटला लावली होती तिथं गेलो गाडी आणायला. त्यानंतर मागेच तो जो एजंट होता यांचा, त्यांनी इथल्या ओनरला गाठलं. ओनर इथे एकटेच राहतात, त्यांची फॅमिली नोकरीसाठी वगैरे बाहेर राहतात. त्यांना गाठलं आणि त्यांना सांगितलं की ऑनलाईन बुकिंग ॲड झालेलं आहे, ते कस्टमर येणार आहे रात्रीपर्यंत. मग तो म्हणायला लागला की माझ्या भावाची प्रॉपर्टी आहे इथून पाठीमागच्या साईडला. आम्ही मॅपवरती चेक केला असता तर ती प्रॉपर्टी निघाली 9.5 ते 10 किलोमीटर लांब, म्हणजे पाठीमागं जायचं. तर अगोदरच हा पूर्ण घाट रस्ता आहे, पाठीमागं जाणं शक्य नाही, आणि दिवसभर घाट रस्त्यात गाडी चालवून एकतर बॉडी पूर्ण भेंडळलेली. त्यामुळं आम्ही विचार केला की रात्रीच कोयंबतूरला निघून जायचं जीवन. आणि फॉरेस्ट एरिया आहे, 40-45 किलोमीटरचा वाटेत फॉरेस्ट एरिया आहे. नशिबाने काही जनावरे बघायला मिळाली तर मिळाली, पण त्यातच एक भीती पण वाटायला लागली की एखादं जनावर आडवा आलं, अग्रेसिव्ह असलं, काय झालं तर काय होईल. त्या हिशोबानं आम्ही म्हटलं पुढं जाऊन दुसरं हॉटेल मिळालं तर तिथं थांबायचं. पण बॅड लक एवढं होतं की हॉटेल सगळी बऱ्यापैकी मुन्नारची फुल आहेत, कारण 25 तारीख सुट्टी, नाताळची सुट्टी आहे. त्यामुळं संपूर्ण फॅमिली क्राऊड भरपूर आला आत्ता, त्यामुळं पूर्ण हॉटेल बुकिंग होती. आम्ही पण ट्राय केला होता, एक 10-15 हॉटेल्सनी तरी आम्ही फोन लावला होता, पण पूर्णपणे पॅक असल्यामुळं हॉटेल काही मिळालं नाही. नंतर इथनं निघायच्या टायमाला तिथले ओनरच म्हटले आम्हाला की मी जिथं खाली राहतो खालच्या मजल्यावरती, तिथं 2 रूम आहेत, त्यांनी फक्त तिथलं पसारा वगैरे सामान आवरलं आणि त्या रूम आम्हाला दिल्या वापरायला. तुम्हाला कम्फर्टेबल असेल तर तुम्ही खालच्या मजल्यावरती राहा. पण खालच्या मजल्याचा पण असा विषय आहे की गरम पाण्याची सोय नाही, ही आणि मोठी बोंब आहे खाली. त्यामुळे तरी पण ओनरनी गॅसवरती गरम पाणी करून द्यायची सोय केली आहे, कारण मुन्नारमध्ये रात्रीच टेम्परेचर एवढं खाली गेलं की कळायचं बंद झालं. आज सकाळीच मी ड्रोन उडवायसाठी बाहेर आलो तर अंग पूर्ण हालत होतं. ड्रोन शॉट घेऊन झालेला आहे. तुम्हाला ड्रोन शॉट कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवाज निघाना बाहेर व्यवस्थित, एवढा गारठा आहे. मुन्नारची थंडी वाईट. आम्ही जोपर्यंत कोस्टल एरिया साईडला होतो, अलोपूजापर्यंत आम्ही जिथं होतो तिथंपर्यंत एकदम मुख्य होतं, काय प्रॉब्लेम नव्हता, थंडी नव्हती, काय नव्हतं, टेम्परेचर व्यवस्थित होतं. जसं मुन्नारमध्ये एंट्री केल्या आम्ही, तो घाट क्रॉस केला आहे, तसं भयंकर गार लागायला लागले. फरशीवरती पाय ठेवायचा अवघडून जाते. नाना आवरून आले ते आत्ताच, हात मोजे वगैरे घालून. हात दावा नाना जरा. हाताने लाईनराने घातली, हात ती सुन्न झाली, ती कळायचं बंद झाले. काय घेऊन आलाय खायला? खजूर. शरीरात गरमी वाढवायचा पदार्थ घेऊन आले ती. आवाज फुटना, एवढे हालत बेकार झाले आमची. खजूर खाल्ली, सगळे झाले. ड्रोन उडवून झाला. तुम्ही ड्रोन व्हिडिओ बघितलाच सनराईजचा, म्हणजे प्रॉपर सनराईजचा घेता आला नाही, कारण सूर्य अगोदरच वरती आला होता. तरी पण तुम्हाला सनराईजचा, सूर्योदयाचा ड्रोन शॉट कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आत्तापर्यंत व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा,
शेअर करा मित्रांसोबत, फॅमिलीला दाखवा तुमच्या. आपल्या कंटेंटमध्ये लई वंगाळ भाषा काय नसत्या गावा. तरी आम्ही 2 नग आणले ती शिराळ्यातलं. नवीन 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 आणले ते पेड पेड व्हर्जनचं आहेत. हां, नवं नवं आहे तर नवं रगात आहे. तरी पण मी बऱ्यापैकी गाड्या झोपीत आहेत गाड्या झोपी होत्यात कशा पण रस्त्यावर. त्यातनं पण मी जाळ काढते. काही शब्दांची काटछाट करून मी व्हिडिओमध्ये घेणार आहे. तर आवडलं असलं तर नक्की लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला नवनवीन व्हिडिओ अशीच बघायला मिळतीलच. तर ही आहे आपल्या पाठीमागे इलायचीची शेती. तर हे वरती झाड येतं पूर्णपणे इलायचीचं, पण इलायची लागते बुडक्यात. मी आता जरा निरीक्षण करून बघितलं, इलायची आहे खाली. तर तुम्हाला पण दाखवतो. हे बघा, ही आहे इलायची. ही अशा प्रकारे उगवते इलायची. हे इलायचीचे कोंब आहे. हे बी आहे ती इलायचीच आहे. आणि हे जेव्हा काढून सुकवली जाते तेव्हा तयार होते आपली इलायची. आपण चहामध्ये वगैरे वापरतो ती इलायची. ही अशा प्रकारे इलायचीची शेती होती. मी पण पहिल्यांदाच बघितलं. मला तर कुठलं माहिती इलायची कशी उगवती काय उगवती. हे अशा प्रकारे इलायची पिकवली जाते या भागात. आणि इथं मोठ्या प्रमाणात इलायचीची शेती केली जाते. बुडक्यामध्ये पूर्णपणे इलायची उगवते इथं. तर आता या वरच्या प्रॉपर्टीत मी निघालोय की जिथं आम्ही राहणार होतो काल रात्री, त्याच प्रॉपर्टीत. पण ही ऑनलाईन बुक झाल्यामुळं आपल्याला मिळालं नाही. पण व्ह्यू भारी आहे, एकदम जबरदस्त. बघू शकता पाठीमागं व्ह्यू आहे पूर्ण. मार्बलचे बाकडे आहेत, टेबल आहे बसायसाठी. आणि ही अशी सुंदर अशी प्रॉपर्टी आहे बघा. एकदम असं फॉरेस्ट एरियात आहे. हा ना, आवरा रे आवरा. झालं का? चालू आहे. पण इथला जो शांत वातावरणाचा भाग आहे खरंच मनाला शांती देऊन जाणार आहे. एकदम म्हणजे जबरदस्त फिलिंग आहे. मी आता बसलोय मार्बलच्या बाकड्यावरती. मी शपथ तुम्हाला सांगू शकत नाही केवढ्या कळा माझ्या खाली लागायला लागले. ती बेकार बर्फाच्या लादी बसल्याकडे वाटायला लागले. वाईट. त्यामुळे उठतो पाठशेरी. या इलायची शेतीबद्दलची आत्ताच थोडक्यात माहिती घेतली. या साहेबांचीच म्हणजे हॉटेल मालक आहेत त्यांचीच ही प्रॉपर्टी आहे पूर्ण. ही शेती त्यांचीच आहे. एकूण 10 एकराची शेती आहे आजूबाजूला त्यांची. तर या इलायचीची जी सायकल असते ते 40 ते 45 दिवसात पूर्ण होते. त्यानंतर ती खुडतात. त्याचे जे दाणे आलेले आहेत तर ते खुडतात. हे अशा प्रकारचं फळ येतं बघा, लहानचं आहे. तर हे खुडतात आणि हे वाळवतात. वाळल्यानंतर याची इलायची तयार होते. तर ही सगळी प्रोसेस 40 ते 45 दिवसात पूर्ण होते. म्हणजे एक सायकल या शेताची 45 दिवसात नव्याने पुन्हा उगवायला तयार होते. तर हे जे इलायचीचे झाड आहे पाठीमागे दिसते ते एकूण 20 वर्ष जगतं. म्हणजे ही जी लाईफ मोठी आहे. प्रत्येक 45 दिवसात तुम्ही त्या इलायचीचं उत्पन्न घेऊ शकता. अशी सायकल ही 20 वर्ष चालती एकदा लावली. हे फक्त थंडीच्या ठिकाणीच उगवतं, आपल्या भागात शक्य नाही. आपण उसावर जगणारी माणसं. तर थोडक्यात या शेतीचं गणित असं आहे की तुम्ही जर 5 किलो ओली इलायची काढली तर ते वाळवून पूर्णपणे 1 किलोवरती येते. आणि 1 किलो वाळलेल्या इलायचीचा 1 किलोचा दर आहे इथं 2500 रुपये. तर आपल्या इकडे कसे आहे मला पण माहीत नाही. तुम्हाला माहिती असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा. पण इथं मुन्नारमध्ये तरी 2500 रुपये किलो वाळलेली इलायची मिळते. ही सुंदर प्रॉपर्टी जी बघताय तुम्ही आत्तापर्यंत जेवढी प्रॉपर्टी बघितली तर हे त्याचे ओनर आहेत. सर टेल अस युअर नेम प्लीज. Prasad P. John, Green Acres, 9605493567. तर यांनी आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगितलाच आहे बघा व्हिडिओमध्ये. जर कधी आला, ग्रीन ॲकेर्स म्हणून यांच्या प्रॉपर्टीचं नाव आहे. एकदम अतिशय शांत आणि सुंदर प्रॉपर्टी आहे. इथं कसलीही चिंता करण्याची गरज नाही, कारण हे स्वतः ओनरच आहेत. हे स्वतः इथं थांबतात या प्रॉपर्टीमध्ये. आणि पार्किंगची सोय बघितली तर एकदम सिक्युअर आणि कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम न येणारी पार्किंग आहे.
पूर्णपणे आत गेटच्या आतमध्ये पार्किंग आहे आणि एकदम शांत आणि नैसर्गिक वातावरणात असल्यामुळं एकदम मनाला शांती देणार तुमचा स्टे होऊन जाईल इथं जर आला तर तुम्ही जर कधी येणार असाल तर अवश्य ग्रीन अकेर्सला भेट द्या. सर्टिफाईड आहे, पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफाईड असलेलं सर्टिफिकेट आहे यांच्याकडे, त्यामुळं कुठल्याही प्रकारचं त्रासदायक वातावरण इथं होणार नाही, तिची फुल गॅरंटी आहे तुम्हाला इथं. जय श्रीराम. ओके 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 मोरया. चला नवन चांगल. चला या. शुभ सकाळ. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आपल्याला बाहेर पडायला आणि सकाळी बाहेर पडल्या चेहऱ्या वाचलं गार लागायला लागलंय. यार वाईट. मेक अ राईट टर्न. विच इज द बेस्ट रूट गोइंग टू कोइंबतूर? चिनार फॉरेस्ट एरिया. चिन्नार. ओके 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 थँक्यू. ओके चलो भाऊ, त्यांनी पण हेच सांगितलं की चिनार. चला या या या. किती सुंदर सिटी आहे माहिती आहे का मुन्नार. जबरदस्त एकदम. असं डोंगरांच्या खाचीतनी घरं वगैरे अडकलेले, जाऊन व्यवस्थित बांधलेत तिने. या इकडं निघली गाडी बाहेर. या या ह्या कोपऱ्यात नात. स्विफ्टच्या जवळ लावली पाहिजे. फुल ट्रॅफिक सकाळी मुन्नारमध्ये. वाजलेत किती? 8:45 वाजलेत फक्त. तवरच जाम लागायला चालू झाला इथं. टुरिस्ट 4-5 दिवसाची सुट्टी गावल्यामुळं ठ्या पळाले ती हिल स्टेशनला. अहो काय झालं? अरे असं काय रे? देखा आपने लापरवाही का नतीजा है. अरे गाडी. अरे गाडी कशी काय पडली? अबे साले. अरे लागलंय का बघ पहिलं. चला वर चला. काय बोंबा बोंब. हर्षाचं काय पाय वर झालं काय? काय कोळा धंदा सगळा.
मित्रांनो पोचलेलो आहे मुन्नारच्या एका अज्ञात स्टॉपवरती, जो की आहे आदियोगीच्या रूटवरती, म्हणजे कोइंबतूरकडे जाताना. तर भरपूर अशा मोठ्या प्रमाणात इथे चहाचे मळे इथं तुम्ही बघू शकता. म्हणजे पूर्णच्या पूर्ण डोंगर असा माखलेला आहे चहाच्या मळांनी. माझ्या पाठीमागं पण वरती आहेत आणि माझ्या समोर पण जिकडे नजर टाकेल तिकडे चहाचे मळे आहेत. फुल टू चहाचे मळे आहेत. आणि जसं जसं टॉपला जाईल तसं तसं थंडगार हवेचा भरमसाठ साठा इथं, म्हणजे एकदम गार आहे. असं कपाळ बिपाळ गाराडले पाक. मागाच्या मागच्या स्पॉटला थांबलो होतो तिथं चटका बसत होता, म्हणजे भाजत होता अक्षरशः. पण तो सिटीतला पॉईंट होता. आम्ही आत्ता डोंगरावरती घाटाच्या टॉपवरती जायला लागलो हळूहळू. तर इथं गार आहे भरपूर. मात्र पाठीमागं दगडी डोंगर काढाय. आता कॅमेरामध्ये एवढं फारसं स्पष्ट दिसणार नाही, कारण लगेच वरती सूर्य पण आहे. आणि इकडे फोटोशूट चालू आहे. नाना वगैरे तिकडे चहाच्या मळ्यात जाऊन उभा राहिले ती फोटो काढायला. बरं, मुख्यानं नाहीच बिस्किट आणि आम्हाला पार्लेजी. भांडायचं नाही. थांबा थांबा थांबा, भांडायचं नाही. सरका माग, गडबड करू नका, गोंधळ करू नका. सगळ्यांना मिळणार बिस्किट बिस्किट बिस्किट. दर 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 कुत्र्यांना दमवायचं नाही जास्त. ती असली पांढरी बत काढवतात बघा. चला इथं ॲनिमल लव बाहेर पडायला लागले पोरांचं. इथं बसल्या बसल्या स्टॉप घेतल्या कुत्री पळतच आलीत बिस्कुट 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 करत. म्हणजे इथं येणाऱ्या प्रवाशांची त्यांना ती सवय लागल्या की प्रवासी आले की काय ना काय तर खायला मिळते. काय पण खातात आणि कुरकुरे पण खाल्ले ते आत्ता. एवढा भात पडलाय तो खात नाही. हां होय होय होय, तेवढा आहे. हे बघा इथं एवढा भात पडलाय, त्याला तोंड लावलेलं नाही. आणि याचनी पाहिजेत बिस्किट पाहिजेत. तर एमर्जन्सी स्टॉप घ्यायची वेळ आल्या. त्याचं कारण असं आहे की व्ह्यू दिसला. अभि भाऊ आपले जराशे चिखलात गेले. चिखलात रोडवर डोंगरावरून जे पाणी येतं साईडनं, चिखलात गेला पाय. ते बरोबर खड्डा जवळपास 1-1.5 फुटाचा असेल. त्यात एकदम गाडी गेली आत, पाय गेला साईडला डोंगराच्या काठावर, जे लवाण असतं या डोंगराच्या काठानं, त्यात गेला पाय. त्यामुळं सगळे पाय भरले ते आता त्यांचे. पण जिथं थांबलोय तिथला तुम्हाला व्ह्यू दाखवतो एकदा. जबरदस्त हा अशा प्रकारे व्ह्यू आहे. इथं धबधबा आहे बघा. म्हणजे हा बघा, हा धबधबा वरून पडायला लागला. या वरती सूर्य आहे त्यामुळं अगेन्स्ट यायला लागला आहे. एक नंबर असं दृश्य धबधब्याचं दिसतं इथनं डोळ्यानं. जबरदस्त. वा 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 वा, जबरदस्त व्ह्यू. काय सुंदर असा व्ह्यू दिसायला लागलाय बघा. जबरदस्त. खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. हे बघा समोरच नवीन चहाच्या मळ्याचे रोपं लावलेले आहेत. ज्यावेळी रोपं लावतो त्यावेळेला असं असतंय, आणि नंतर परत रोपं उगवून आलीत की असं भरून जातंय पूर्ण फुटवा फुलून त्याला. हे नवीन आत्ताच लावलेली रोपं आहेत बघा. आत्ता पालवी फुटल्या रोपासनी. चहाच्या रोपांच्या सोबत चिवेचे दांडके किंवा झाडांच्या फांद्या खावले ती, म्हणजे त्यांना ताकद मिळावी वाढायसाठी. ते एक प्रकार केला. आणि लागवड टाकून ठेवले बघा. हे पांढऱ्या पट्ट दिसतात ती लागवड टाकून ठेवले तिने. ते अशा प्रकारची थोडक्यात माहिती होती. असा मळा लावत्यात म्हणजे बघून तरी वाटतंय तसं. गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे. शिस्तात या. आला धडाकले जाम जोरात. काजबीज फुटले एक साईडनं सगळे. अबा इकडे एक दुसरे एकामेकाला धडाकल्यात कॉर्नरला. अरे ह्याचं गेले सगळंच. वाईट माणसं सुरक्षित असली म्हणजे बरं. वाईट घाटात गाडी व्यवस्थित चालवली पाहिजे. वाईल्ड लाईफ सेंच्युरीतला पहिला प्राणी दिसलेला आहे तो म्हणजे माकड. इथून पुढे चालू झालेली आहे वाईल्ड लाईफ सेंच्युरी.
त्यामुळं गाडी इथून पुढे शिस्तात चालवली पाहिजे. गडबड करून चालणार नाही, कारण जंगली जनावर अचानक आडवं येऊ शकतं, कुठलंही येऊ शकतं, सांगू शकत नाही. हत्ती पण येऊ शकतो. जास्त करून हत्तींच्यासाठी फेमस आहे ही चिनार जंगल. जर नशिबात असेल तर आपल्याला बघायला मिळेलच. बघू आता पुढं दिसलं तर नशीब. पूर्णपणे प्रोटेक्शनच्या जाळ्या मारून ठेवल्या. ती बारीक मोठं जनावर एकदम रस्त्यावर येऊ नये म्हणून दोन्ही साईडनं जाळ्या मारल्या बा. त्यातनंच एखादा आज जंगलात हत्ती दिसलाच तर थांबूच. पण जंगल पूर्ण घनदाट आहे, बघू शकता तुम्ही, एकदम झाडे. आयला माकडांच्यासाठी काय फरक पडत नाही बरं का जाळीचा. टाम 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 उड्या मारून येणार. வண்டியில் வந்திருக்கீங்களா? இங்கிட்டு கூட எடுத்துட்டு வந்து போட்டுருங்களேன். ஓகே ओके ओके. फुल झालेले आहे आपले टाकी, फुल झालेले आहे. रस्ता उतरता उतरता धबधबा दिसलेला आहे म्हणून साईडला गाडी थांबवल्या. माणसं आंघोळी पण करायला लागली ती. एवढा पण असं म्हणजे जास्त वेळ थांबून बघण्यापेक्षा पुढला प्रवास पूर्ण करू. चला या. इथं 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 चेक पॉईंट आहे. चेक पॉईंट आहे. चेक पॉईंट आहे. अच्छा ओके, टू व्हीलरसाठी नाही आहे. ओके ओके ओके. थँक्यू थँक्यू थँक्यू. टिंगुळ आहे, टिंगुळ आहे, टिंगुळ आहे, टिंगुळ आहे, टिंगुळ आहे. केरळाची बॉर्डर आपण क्रॉस केलेली आहे सध्या. आणि आता एंट्री केली आपण तामिळनाडूमध्ये. जस्टच वेलकम टू तामिळनाडू. ओके, स्टॉप आहे वाटतं इथं. ओके ओके ओके. थांबा. नाही नाही, काय तर विषय असेल. थांबा, बघून आलं पाहिजे काय विषय. स्टॉप तरी दिलेला आहे. काय करायचं? 20 रुपये एका बाईक. एका बाईकचे काय? How many bikes? 5 bikes. 5 बाईक्स. 5. 5 bikes, sir. 1 bike 20, sir. 5 bikes 100. ओके ओके, नो प्रॉब्लेम. Only payment. काय कॅश नाही चालत? Card or GPay? No cash. नो कॅश. ओके ओके ओके. ना आहे की आहे की आहे की जी ऑनलाईन आहे की. எங்க போறீங்க சார்? எப்போ போனீங்க மேல? இந்த வழியா தான் போனீங்க. ओके थँक्यू. ओके போலாம். ये आगे कहीं दिखाना पड़ता है क्या? नो है ना, अंदर रख देता हूँ पहले. अவ்வளவுதான். That's all. ओके थँक्यू. तर चला, 20 रुपये पर बाईकसाठी चार्ज आहे इथं फॉरेस्ट एंट्रीमध्ये. लोकलचं असेल तर त्यांना नाही, पण जे बाहेरनं ट्रॅव्हलर आलेत त्यांच्यासाठी तो विषय आहे. आणि अगोदर सांगितलं आहे, जर जनावरं वगैरे कुठं काही दिसलं तर तुम्ही थांबवू नका. तुम्ही तुमच्या रूटने पुढे निघून जावा. या गोष्टी रिस्की असू शकतात. आणि कॅश वगैरे चालत नाही, तुम्हाला कार्ड किंवा जीपे करावं लागेल. जीपेचा प्रॉब्लेम असा आहे की इथं रेंज नाही आणि कॅश असेल तर ते घेत नाही. त्यामुळं माझ्याकडं क्रेडिट कार्ड होतं, मी ते मारून रिकामं झालेलं आहे. गए गए सब भाग गए, मेरे को अकेले छोड़ गए. गाडी आली पुढनं गाडी आली. आई शपथ, केवढं काटावून येणं चाक कालिवली. आय गए टिंगुळा इथं. ला 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 ला. एकदम काटावला विषय आहे. हे बघा इकडं दरी आहे आणि इकडं आम्ही काटावं बाई. एवढंच अंतर आहे आमच्या दरीच्या मध्ये, मोजून 1.5 फूट. हां चला. हाय गए आय हाय. घाटात गर्दी. अगाय भयंकर वाईट ट्रॅफिक लागले. भयंकर वाईट. ए बाबा, प्लास्टिक टाकू नको कुठं पण. हसतीस काय आणि दात काढून? वाफा निघायला लागल्या तर वाफा इंजिनच्या सगळ्यांच्या. खत्म. ओके भेटू. चलो बाय. ओके भेटू. कधी नागपंचमीला शिराळ्याला यायला मिळालं तर या आठवणीनं. हो चला. ओके भेटू. हो ओके चला. कोणाला जंगलात हत्ती वगैरे दिसलं नसतील, हरिण दिसलं नसेल तर इथं बघून घ्या. परत म्हणू नका दाखवलं नाही मी.
अरे त्याच्या आईचं टमडो वाजवलंय हलकट. हेल्मेट आहे का काय आहे, छपरी लावड्याच्या जरा तरी माणसात आहे का. थांब सापा काय तर काम चालू आहे वाटतं. ईशा फाउंडेशनचा बोर्ड इथं आहे आणि हे आहे एंट्री गेटलाच मोठाच्या मोठा धोंडा आहे आणि त्याच्यावरती शिवलिंग तयार केलेला आहे. हो पार्किंग टू व्हीलरचं कुठं आहे बघितलं पाहिजे आणि आपल्या बॅगा वगैरे लॉकरला ठेवायला परवानगी कुठं आहे ती बघितलं पाहिजे महत्त्वाचं. कारण एवढा पसारा घेऊन फिरणं शक्य नाही असणार की. तर एवढं मोठं आहे स्कल्पचर आणि लॉकर नाही असं कधी होईल का. काय वेगळाच आनंद झाला लांबनच मूर्ती दिसल्या. काटायत ह्याला काटायत. अरे अडकलं गोप्रोत. चला आयला काय गर्दी आहे जाम. केवढ्या गाड्या आल्या ती. तोंडाला कोण तर घासायचं आणि परत तिथं ये. मामा पुढं सारखा जरा. इथं आल्या गाडी पार्किंगला लावल्या. गाडीचं तिकीट होतं 10,000 रुपये पर बाईक आणि त्यानंतर लॉकर ओळखला. लॉकर काय गावलेलं नाही तर मी पुढे एक बॅग अडकवल्या आणि पाठीमागे एक बॅग अडकवल्या. त्या दोन्ही गोष्टी करून बरोबर आदियोगींच्या समोर उभा आहे. पाठीमागं तुम्हाला दिसत असेलच आदियोगींचा भला मोठा पुतळा आहे तिथं. पण जबरदस्त ते लांबनं जेवढं भारी दिसतंय की जवळ जायची गरज पण वाटत नाही एवढं जबरदस्त आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गर्दी भयानक आहे. गर्दीला त्यात तोडच नाही एवढी गर्दी आहे. आणि सगळ्यात वाईट म्हणजे बोजा घेऊन चालायला लागणार आहे. चला अभि चला. कसं वाटलं अभि लांबनच पुतळा बघून? एक नंबर वाटते. हा? आल्या समोर समाधानच होतं. समाधानच होते. त्या चेहऱ्यावरची जी निरागसता आणि ती सुंदरता जी बघून मन एवढं भाळतंय का नाही. खरंच जबरदस्त. काहीही शंका नाही. जबरदस्त. कार्ट केवढं रडायला लागलंय राव. चांगलाच रडिवलाय त्याला. पूर्णपणे सायंकाळचं वातावरण आहे. पाठीमागं सूर्य बुडायला चालू झालेला आहे आणि एकदम अशी गोल्डन लाईट रेशो पडलेला आहे. त्यामुळं बघण्याचा फील पण वेगळाच आहे. ना हार्ड ऊन आहे ना एकदम सॉफ्ट लो लाईट आहे. असं काय नाही. एकदम म्हणजे एकदम जबरदस्त अशी लाईट पडलेली आहे जोरातच. आता जवळ गेलं की तुम्हाला दाखवतो. फोन आलाय कोणतरी पाठवा. मनाला शांती देणारं असं महादेवांचं स्वरूप आहे इथं. भाऊ आदियोगीवरून जाता जाता आम्हाला एक केरलाचा भाऊ भेटला आहे. याचं नाव आहे प्रभू. व्हॉट इज युअर नेम? प्रभू पालन पालकाड केरला. ओके. व्हॉट इज युअर चॅनल नेम? पालकाड ब्लॉगर 7. ओके. सो हा आहे केरलाचा यूट्यूबर आणि भाऊ खरंच लय मोठा आहे. दिसतोय तेवढं ढिल्यात घेऊ नका याला. 1,19,000 पेक्षा जास्त ह्याचं फॉलोअर्स आहेत. म्हणजे सिल्वर बटन घेऊन बसलेला माणूस आहे आणि जबरदस्त पर्सनॅलिटी आहे. याचं टेक भारी आहे, त्याचं शॉर्ट्स भारी आहेत. आम्ही आत्ता जस्टच बघितलं. म्हणजे एखाद्या गोष्टीकडं प्रामाणिकपणे कामाला लागलं की ती गोष्ट सक्सेस होती ती याच्याकडे बघून कळालंच. नाईस टू मीट यू ब्रदर. थँक्यू. तर भेटू असंच पुन्हा एकदा. आता कधी केरलाला येईल माहीत नाही. अगेन आय एम कम टू केरला. आय कॉन्टॅक्ट यू ऑलरेडी. तर याचा भाऊचा इंस्टाग्राम ID घेऊन ठेवतो मी. म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये राहून जाईल आपल्या.
आता थोड्या वेळातच एक 20-25 मिनिटात दिव्यदर्शन चालू होणार आहे. पण आम्ही काय मूर्तीजवळ ते बघण्यासाठी थांबलेलो नाही. त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे ते चालू होणार आहे 7:15 वाजता आणि आपल्याला तिथनं बाहेर पडायला थोडा वेळ जाणार. त्यानंतर आत्ता गर्दीचं जर नियोजन बघता, गर्दी भयंकर आहे. सगळ्यात महत्त्वाचं 1,500 ते 2,000 फोर व्हीलर आले. ती असल्या भयंकर गर्दी बघून मी पहिल्यांदा चकित झालो. लई गाड्या, भयंकर गाड्या आल्या ती आणि ट्रॅव्हल्स पण तेवढ्याच. आता पब्लिक मोजाय गेले तर ते काय मोजता येणार नाही आपल्याला, एवढं जाम पब्लिक आहे इथं. म्हणजे खरंच भयंकर जाम आहे. त्यामुळं म्हटलं थांबलो आणि ह्या ट्रॅफिकमध्ये जर अडकलो तर भयंकर त्रास होणार आहे. पुढं जायला अवघड होईल. आता कसा शो असतोय तुम्हाला मी साईडला फोटो टाकून दाखवीनच. पण थोडं वाईट वाटतं आहे की बाबा इथंवर येऊन या गोष्टी नाही केल्या आपण. पण असं जाऊ दे, पुढचा त्रास टाळण्यासाठी या गोष्टी करायचं चाललं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाईट राईड करायचा विचार आहे. आज उटीत जायचं आहे किंवा थोडीफार उटी क्रॉस करायचं आहे. असंच वायनाडला जायचं आहे, असाच विषय आहे. तर बघू कसं कसं नियोजन होतं, बघूया. आणि तुम्हाला पुढला अपडेट मी देईनच. जेव्हा आहे थांबायचं पुढे जाऊन. शरीर थकलं आहे पूर्ण भाऊ, थकलं आहे.